नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ जो आहे तो डिप्लोमा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर नेमकं करायचं काय हे सांगणार आहे. त्याचबरोबर जर काही तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल, जसं की एखाद्या विद्यार्थ्याचं मेलचं फिमेल झालं असेल, डेट ऑफ बर्थ चेंज चुकीची असेल, नॉन क्रिमिलेअर च्या ठिकाणी रिसिप्ट अपलोड केलेली असेल, है ना, किंवा रजिस्ट्रेशन करताना ओपनमधून रजिस्ट्रेशन केलं, बट आता तुमच्याकडे ते तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट असेल, त्याला अपलोड कसं करायचं? काही विद्यार्थ्याचं नाव जे आहे त्यांच्या 10वीच्या मार्कशीटप्रमाणे नाही आहे. तर अशा विद्यार्थ्यांना तुमचा जो फॉर्ममध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन भरली होती ते तुम्हाला चेंज करावी लागेल. त्यासाठी नेमकं काय करायचं हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचा मेरिट नंबर बघितला असेल. ठीक आहे. स्क्रीनवरती अशा प्रकारच्या 3 फाईल दिसत आहे तुम्हाला. एम एच कॅन्डिडेट काय आहे, ए आय कॅन्डिडेट काय आहे, जे के कॅन्डिडेट काय आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचं नाव कसं शोधायचं हे पण तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थ्यांचं नाव तुम्हाला लॉग इनमध्ये दिसत नसेल, मेरिट नंबर वगैरे, तर त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी दिसू शकतो. ठीक आहे. जरी तुम्ही लॉग इनमध्ये चेक केलं असेल तरी तुम्ही पी डी एफमध्ये कसं चेक करायचं ते बघा. याच्यावरती क्लिक केलं की ओपन होईल, ए आय कॅन्डिडेट पण ओपन होईल, जे के कॅन्डिडेट. आता पहिली बघूया आपण जे के कॅन्डिडेट काय आहे. तर जे के कॅन्डिडेट म्हणजे काय असतं, तर जम्मू अँड काश्मीर चे जे विद्यार्थी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लागत असते सेपरेट. आता इथे बघायला गेलो तर जम्मू अँड काश्मीरचे फक्त 2च विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं आहे, बरोबर. तर या विद्यार्थ्यामुळे पहिल्याचा नंबर 1, दुसऱ्याचा नंबर 2, मेरिट नंबर ऑफ जे अँड के. आता जम्मू अँड काश्मीरच्या विद्यार्थ्यांना काही सवलती दिलेल्या असतात. ओके. तर त्याच्यामध्ये रिझर्वेशनमध्ये त्यांचा नंबर लागून जाईल. हे झालं जे के. दुसरी जी लिस्ट आहे ही बघा, इथे होते ए आय कॅन्डिडेट. ए आय म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा, ऑल इंडिया कॅन्डिडेट. हे कोणती असते, ऑल इंडिया कॅन्डिडेट. आता याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण, तर इथे तुम्हाला कास्ट वगैरे कोणती दिसणार नाही किंवा काहीही दिसणार नाही. या ठिकाणी ऑल इंडिया म्हणजे काय, तर भारतामधून जेवढ्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमाला रजिस्टर्ड केलेलं आहे असे सर्व विद्यार्थी या लिस्टमध्ये येतील. या ठिकाणी काय करायचं, आता हे यामध्ये तुम्हाला तुमचा नंबर कसा सापडेल, कारण पेज किती आहे, 3337 पेजेस आहेत, है ना. तर डायरेक्टली काय करायचं, कंट्रोल एफ, काय करायचं, कंट्रोल एफ, आणि या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं याच्यात. ठीक आहे. तुमचं नाव टाकलं, सपोज एखादा स्टुडंट असेल शिंदे. ओके. शिंदे जर सर्च करायला आपण, तर बघा इथे श्रेयश शिंदे, 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 है ना. खूप सारे शिंदे या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी तुम्ही दुसरं तुमचं पूर्ण नाव टाकू शकता. पूर्ण नाव टाकलं तर त्या ठिकाणी पण तुमचं नाव येणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं नाव शोधायचं आहे. आणि नाव शोधल्यानंतर सपोज हा श्रेयश शिंदे आहे. आता याचे पर्सेंटेज वगैरे सगळे दिसत आहे इथे, आणि ऑल इंडियाचा त्याचा मेरिट नंबर किती आहे, 24, म्हणजे 24 नंबर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ए आयचा मेरिट नंबर शोधायचा आहे, ऑल इंडियाचा. आता दुसरा राहिला कोणता, महाराष्ट्र स्टेटचा. इथे बघा, फॉर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट, यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज सर्व विद्यार्थ्यांचे मेरिट नंबर दिसतील. आता बघायचं कसा, तर ऑलरेडी तुमच्या लॉग इनमध्ये आलेला आहे, इकडे बघायची गरज नाही, पण ज्या विद्यार्थ्याचं नसेल त्यांनी इथे चेक करू शकता. आता बघा इथे हा मेरिट नंबर आहे. इकडे इथे जनरल मेरिट नंबर जो आहे तिथे. आता दुसरा कोणता मेरिट नंबर असतो, तर जे तुम्हाला सांगितले होते, एच डी आहे ना. एच डी म्हणजे काय, होम डिस्ट्रिक्ट. ओके. टी एफ डब्ल्यू एस असेल तर येस, टी एफ डब्ल्यू एसचा जनरल मेरिट नंबर इथे आहे. त्यानंतर कॅटेगरीचा इथे दिलेला आहे. ई डब्ल्यू एस असेल तर ई डब्ल्यू एसचा या ठिकाणी नंबर दिलेला आहे. टेक्निकलमध्ये असेल तर टेक्निकलचं येस नो या ठिकाणी दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुमचा नंबर बघायचा आहे, कॅटेगरी वाईज वगैरे. या ठिकाणी पण सेम कंट्रोल एफ करायचं आणि इथे नाव तुमचं शोधायचं. ठीक आहे. जर तुमच्या लॉग इनमध्ये दिसलं असेल तर बेस्टच आहे, नाही दिसलं तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचे मेरिट नंबर चेक करायचा आहे पी डी एफमध्ये. ओके. आता हे झालं.
आता याच्यानंतर पुढे काय करायचं आहे, तर जर तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी असेल, चुकीचं असेल, तर त्याला चेंज करायचं. ज्या विद्यार्थ्याचं करेक्ट आहे त्यांना काहीही करायची गरज नाही. आता चेंज कसा करायचा, ग्रेव्हन्स कसा पाठवायचा, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी लॉग इन करायचं. तुमचं लॉग इन केलं की अशा प्रकारचा इंटरफेस येईल. इथे तुम्ही काही करू शकता का चेंज? नाही. आता बघा, जर तुमचा फॉर्म म्हणजे तुम्ही कॅटेगरीमधून भरला असेल आणि तुमचं डॉक्युमेंट जर येणार नसेल किंवा आलेलं नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी इथे कन्वर्ट फीसमध्ये क्लिक करायचं आणि ₹100 एक्स्ट्रा भरून टाकायचं. बट या स्टुडंटचं काय आलेलं आहे, या स्टुडंटचं नॉन क्रिमिलियर आलेलं आहे ऑलरेडी. म्हणून हा विद्यार्थी काय करेल, ग्रेव्हियन्स टू एफ सी, ग्रेव्हियन्स टू एफ सी इथे येईल खाली बघा, ग्रेव्हियन्स आफ्टर कन्फर्मेशन, याच्यावरती क्लिक करायचं. आता ग्रेव्हियन्स टाईपमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, तर हा स्टुडंटला काय करणार आहे, NCL अपलोड करणार आहे, नॉन क्रिमिलियर आहे ना. तर इथे नॉन क्रिमिलियरचं असेल ते सिलेक्ट करायचं आहे इथे याच्यापैकी. ठीक आहे, असेल तर ठीक आहे, नसेल तर डायरेक्टली काय करायचं, ग्रेव्हियन्स फॉर अपलोड डॉक्युमेंट. आता या ठिकाणी कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, काहीतरी अपलोड करायचं आहे याला, म्हणून हा स्टुडंट काय करेल, डायरेक्टली ग्रेव्हियन्सचं सिलेक्ट करेल. किंवा नॉन क्रिमिलियरचं जर तुम्हाला सापडत असेल तर नॉन क्रिमिलियर तुम्ही हे करू शकता. आता इथे काय, ग्रेव्हियन्स फॉर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे ना, ग्रेव्हियन्स सापडलं तर याच्यावरती क्लिक करा. ओके, हे दोन्ही ठेवले तरी चालेल. आता याला नॉन क्रिमिलियर करायचं आहे, त्यामुळे नॉन क्रिमिलियरचं केलं. इथं इथे लिहायचं बघा, प्लीज अनलॉक माय फॉर्म टू अपलोड माय ओरिजिनल NCL. काय केलं आपण, प्लीज अनलॉक, अनलॉक आहे, अनलॉक बी याला चुकलं, प्लीज अनलॉक माय फॉर्म टू अपलोड माय ओरिजिनल नॉन क्रिमिलियर. आणि इथे आता सपोज या विद्यार्थ्याचं नाव चेंज करायचं असतं, तर प्लीज अनलॉक माय फॉर्म टू चेंज माय नेम ॲज पर SSC मार्कशीट, आणि इथे तुम्हाला मार्कशीट अपलोड करावी लागली असते. या स्टुडंटचं काय करायचं आहे, नॉन क्रिमिलियर, मग इथे अपलोड काय करणार तुम्ही, नॉन क्रिमिलियर. तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट असेल ते या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता इथे अपलोड केलं, सेव्ह अँड प्रोसीड केलं. आता इथे बघा, ग्रेव्हियन्स सबमिटेड सक्सेसफुली. ठीक आहे, या स्टुडंटनं काय केलं, इथे ग्रेव्हियन्स आपण पाठवलं. ओके, आता ग्रेव्हियन्स तर पाठवला, आता इथे पेंडिंगमध्ये आहे ना. आता पेंडिंगमध्ये दाखवत आहे, तर ज्यावेळेस ते ओपन करेल त्यावेळेस काय करायचं त्याला, आता त्यांनी अप्रूव्ह केला की तुमचा फॉर्म अनलॉक होईल, आणि त्या ठिकाणी अनलॉक झाल्यानंतर तुम्ही तुमचे नॉन क्रिमिलियर जे आहे ते त्या ठिकाणी अपलोड करायचं आणि ते सबमिट करून द्यायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला ग्रेव्हियन्स सबमिट करायचं आहे. एकदा तुमचा फॉर्म अनलॉक झाला की अनलॉक झाल्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट चेंज करायचे असतील, अपलोड करायचे असतील, ते अपलोड करायचे आणि रिसबमिट टू FC करायला विसरायचं नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ग्रेव्हियन्स तुम्हाला पाठवायचा आहे. ग्रेव्हियन्स पाठवल्यावर फॉर्म अनलॉक झाला की नाही हे लॉग इन करून तुम्हाला चेक करायचं आहे वारंवार. ठीक आहे, आणि चेक करून तुम्ही रिसबमिट करायचं आहे. ठीक आहे, आणि फिजिकल ज्यांची स्क्रुटिनी होती त्यांनी फिजिकली त्या ठिकाणी FC ला जाऊन तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन केला नसेल तर तो करून घ्या. जर तुम्हाला ग्रेव्हियन्स सबमिट करायमध्ये काय अडचण येत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.